नमस्ते. आज मी तुम्हाला एक सुंदर अशी मोठी शॉपिंग बॅग बनवून दाखवणार आहे. त्यासाठी इथे एक कपडा घेतला आहे मी क्विल्टिंग करून. या कपड्याची लांबी जी आहे ती 28 इंच आणि रुंदी आहे 16 इंच आणि अस्तरही तसंच घेतलेलं आहे, तेवढंच त्या मापाचं. तर आतल्या साईडने पॉकेट तयार करून घेतले लावण्यासाठी. याचं मेजरमेंट 9x7 आहे. इथे 2 पॉकेट लावून घेतलेले आहेत मी. इथं बेल्ट लावण्यासाठी सेंटर मार्क करून 3 इंचावर खाली परत मार्किंग करत आहे. बेल्ट अशा पद्धतीने लावायचे आहेत. दुसरी बाजू तशीच आपल्याला मार्किंग करून बेल्ट बसवून घ्यायचे आहे. ते दोन्ही बाजू तयार झालेल्या आहेत. आता यानंतर आपल्याला झिप लावून घ्यायची आहे. झिप लावल्यानंतर त्यानंतर अस्तर पण जोडून घेणार आहे वरून. त्यावर दाबटीप घ्यायची आहे. झिपची दुसरी साईड बसवून घेत आहे मी. दाब टिप करून झाल्यानंतर असं कापड उलटवून घ्यायचं आहे. अस्तर एका साईडला आणि मेन फॅब्रिक एका साईडला होईल. त्यानंतर दोन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत कपड्याच्या. इथे एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे साईडचं अस्तरचं. आणि खालच्या साईडनं 1.5 बाय 1.5 इंचावर मी कोपरे कट करून घेतलेले आहेत. कोपरे शिवून घ्यायचे आहेत आता. इथे 4ही कोपरे शिवून झालेले आहेत. आता एक बाजूचे दोन्ही कोपरे आपल्याला जोडायचे आहेत एका साईडचे. अशा पद्धतीने नीट पहा तुम्ही. तर ते दोन्ही साईडचे कोपरे अशा पद्धतीने जुळवून घेऊन शिवायचे आहेत ते, जेणेकरून अस्तर बाहेर येणार नाही. पुढे मी दाखवणारच आहे ते कशा पद्धतीने होणार आहे. दोन्ही साईडच्या बाजू अस्तर आणि मेन फॅब्रिकचं कापड जो कोपरे आहेत ते दोन्ही जुळवून शिवून घ्यायचे आहेत व्यवस्थित. तर आपण अस्तरचे जे मार्जिन सोडले तर त्यातून आपल्याला हा कपडा उलटवून घ्यायचा आहे. त्यानंतर ती मार्जिन सोडलेली जागा शिवून घ्यायची आहे.
बॅग आपल्याला सरळ करून घ्यायची आहे ही. बॅग आपण उलटवून आतल्या साईडची फिनिशिंग बघू शकतो. ते दोन्ही कोपरे आपल्या साईडचे आतून पूर्ण बंद झालेले आहेत आणि कपडाही खेचला तरी निघत नाही बाहेर. तर या पिशवीचा बघा असा बाहेर येतो कपडा, कारण याचे कोपरे आपण शिवलेले नाही आहेत या कॉर्नरला. तर त्यासाठी मी तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा, खेचले तरी कपडा निघत नाही बाहेर. आणि फिनिशिंग छान दिसतं, शिलाई बाहेर दिसत नाही आहे आणि आतून पायपिंग लावायची पण गरज पडत नाही आहे. खूप सुंदर अशी ही शॉपिंग बॅग तयार झालेली आहे. खूप सुंदर असा खालचा बेस पण तयार झालेला आहे. आपण याचं मेजरमेंट करू शकतो. रुंदी झाली आहे 14 आणि उंची आहे ती 12 आणि खालचा जो बॅगेचा बेस आहे तो 5 इंचाचा झालेला आहे. चांगली झालेली आहे बॅग मोठी. तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली माझी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. असेच व्हिडिओ बघत राहा.